खाणं साधं नाही. 12 भाकरी 24 भाकरी 20 भाकरी खायची. तुम्ही किती खायचं? मी 12 भाकरी खात होतो. 12 भाकरी खात होतो. पण पाटकळला इथनं चालत जात होतो कामाला. बाद पवारच्या सासू या घरी. मग इथनं ते गणसवाडी ते कचऱ्या वाडीला असा रस्ता जातो त्या डांबरीपर्यंत 6 भाकरी उडवायचो. तर ते गेलो सुरांग घ्याय सुरूच 11 वाजतो 3 सुरांग घ्यायचं आणि आपल्या आपण ठासून उडवायचं. ते 3 उडवलं मग दमान 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 माल काढायचा. तर सुखादादा जायला वड्याला खोच्या भरून मास वाटते लोखंडाची गज भरून घेऊन यायचा. धुया जागा या त्याच मावशीला मला जरा त्याल दिगा जरा खोबरं दिगा जरा येसूर दे. पुन्हा त्या माश्या कालवाना संग 5-6 भाकरीला येते काय मावाला दिवस यायचं इकडं. मग आमच्या आई म्हणजे 12 भाकरी खायला लागला बाबा तो उद्या कामाला नको ते जाऊ. गावातलं काम लय बरं आहे. दुपारा घरला रेड्याला वैरून पडते घरचं जनावर माणूस बघतोय. आम्ही शाकू म्हणलं त्या कामाला मी सुरांग शिकायसाठी जातोय म्हणलं. जाऊ दे 8-10 दिवस एकदा सुरुंग पक्का मला माहिती झाल्यावर पुन्हा कशाला जातो एवढ्या लांब. तरी एका 15 दिवसात माझी मी अंगपती सुरुंग घेऊन उडवाय सुरू केलं. पुन्हा इकडं कामाला गेलो. मला म्हणजे हे तुला काय येतंय? मला काय येत नाही. मग पार घेऊन गेलेलो होतो. सुका पाटील नाही सुका पाटील तर आम्ही करतो. मग हिरत काम करताना माझ्या मागं 2 खोरी भरायला एकट्याच्या दुसऱ्या टिकावा मागे 1च खोऱ्या. तर मी त्या 2 खोऱ्याला माल कमी पडू देत नाही. 1 खोऱ्या डगीला आणि 1 खोऱ्या डोबीत जी भरते त्याची लय अपदा. आणि डगीला असा पारानं बसा बसा माल ढकलून द्यायचा. ती फोडतोय घाणानं 2-3 एक दगड मोठा 2-3 भरली पाठी चालली ते. शिकडच्याला टिकाव घेणे वध लावून खाणे सारखी डोबी एक कमरी एवढी गेली इकडे धरायचा सुरुंग. मग ती बसा 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 3 सुरांग घ्यायचं. हे डोबी गच भरायच्या मालानं. किती त्याच्या आईशी 4 वाजतो त्यानं माल काढते त्याच्या बाला मी ऐकत नव्हतो. आणि हुंडी सुरुंगाची मी सुरुंग घेतला आणि तुमच्या सारख्याला भरायला लावला. ती माझ्या सुरुंगाची बळ म्हणून हुंडी घालवणार. हुंडी गेली का पुन्हा तेवढं ती सुरुंग घेतला तेवढं उकलायला जाते 8 तास. म्हणून आपण सुरुंग घेतलं ना आपल्या आपणच ठासून उडवायचं. म्हणून वाढवायलाच म्हण आहे. कडब्याची पेंडी चोपून बांधावं ढेपण लावावं वाटोळ होणे बस बस खाली आळा चोपलेला असावं तर शेती आहे. आता काय नाही कोणाला पेंडी बांधा येणार नाही कोणाला ढेपण लावा येणार नाही कोणाला पेरा येणार नाही. ट्रॅक्टरच्यात त्या ह्याच्यात नळक्या दाणं बसायला चाललं पेरायला पेरून गेलं आणि त्याची पेरणी साऱ्याकडच्या बघलं हिकडच्या साऱ्याला आणि हिकडच्या साऱ्याला दाट मध्ये पातळच असा नियम आहे. बैलाची पेरणी कशी ऐकल कडबा कसा ऐकल बनीम कशी ऐकल. आता ज्या पण कमी आले त्याच्यामुळे ह्या खोपाला पेंडी बांधा येत नाही आणि ढेपण बी लावा येणार. अजून हायती ढेपणी लावणारे बरीच गडी जुनं पण नवट्याला येणार नाही. ढेपण म्हणजे कायचंच नाही. कवळा उचलून आणि टाकणे तत्न उचलाय तसा उकोंड्याकडे. तर ते उकोंड्याला खडा पाडावं खात कुसतो शेताला टाकावं ही भावनाच नाही. आता खाते परमेश्वरानं आता त्या खाते इसकटणार आहे सुद्धा दैव मोठं मिसळ निघाली खाते इसकटणार. समजा JCP निघाणार. हे झाड पाडायचं म्हणलं कमरे एवढं उकरायचं त्याच्या मुळ्या हाणायचं मग ही झाड पाडायचं पहिली. आता नाही. आता मिसळ फरफर फरकावी एका दिवसात ही झाड पाकच होते. सारं हायब्रिडच निघालं का खरं आण काय नाही. असलं हायब्रिड मग काय लोकांना कॅन्सर बिन्सर व्हायला लागलं लय 80 DP अटकचं मारण 1 नंबर चांगलं. लकव्याच मारण लय वाईट. ज्याला लकवा भरला त्याच्या घरच्या माणसाच्या आई शपथ माणूस मोरावा म्हणून चालत मारण द्या भगवंतान द्यावं. अटक लय चांगलं. तुम्ही जर सगळे पाळत नाही हे पाळल्या तर दूध बी खात नाही मी त्याजवळ बी जात नाही. कशामुळे काय दूध चांगलं नसतं मध्ये दर्शित खरं आहे का? खाल्लं ना आपल्या घरी आता रोज 7 लिटर दूध आहे मामा. दूध बी भगवून चुलीवर आहे. मी दुधासाठी पाळत नाही जर्सी काय तुम्ही घरी नाही दूध ती डेअरी इकडे जाऊ दे तिकडं. आणि ज्या हातीला तिकडं कुठं बी चहा प्याला तर तुम्हाला जर्शीचा चहाच्या दुधात मिळणार. म्हशीया दूध नाही. आम्ही आता घरी दूध खातोय. घरी आमच्या भगवूनवर दूध आहे. तसं बाहेर काय मी काय आई शपथ खात नाही. बाहेरलं खातो का कुठं बी आता नोकरदार खिशात पिशवी अर्धा किलो घे चालेल लेकरा. ते दूध कशाचं आहे माहिती आहे का? नाही. मग हे हायब्रिडच दूध त्या दुधाला काय खस आहे काय
पावडरीच्या दुधात त्यात नाही का. म्हशी दूध कसं ऐकायला आपल्या मनगटात धार काढलेली भार दुधाला त्या रवीनं घुसळलेलं लोणी काय तुपाला चव किती. आता तसली चव कुठली आहे. त्या ह्याच्यात टाकलं बटन वर टाक एक कडन. आता बायाने खाऊन माजाव टाकून माज बायाने टोळीवाल्याला ताक वाटायचं कोंबड्याला ठेवलं. इतका राग आलता पण मी ग बसलो. जाऊ दे मुखात मसरात टाकायला कोंबड्याला कामं ठेवताय पाणी नाही का प्यायला. म्हणून भगवान देऊन बघत का दान करगे किती बी लोकांनी खाऊ दे त्याचा आत्मा शांत तर आपला आत्मा शांत. कोंबड्याला टाकायला वस्तू या माणसाला खाल्लं तर वाढून 2 पेंड्या देते रे. आपण ज्या माणसाला रोज ताक खातोय ह्याचा एक बाराबर वाढून ते 7 बाऱ्या बा म्हणाली. हे बाय आमच्या काय हे पुन्हा वाटाव मग तो द्या कोंबड्याला कुत्र्याला काय यात खोटं नाही चालत जाऊ दाखवतो तेवढं आहे. पण ठुया नाही तसं म्हशीला पाहता शेवट कोंबड्याला काय म्हणतोय.